ची काढून घेतली आणि त्याच तेलात मसाला परतून घेतला चांगला. चांगला तेल सुटेपर्यंत मसाला परतला आणि मग त्यात टाकलं पाणी. पाणी तुम्हाला जेवढी कन्सिस्टन्सी पाहिजे तेवढंच होता. ग्रेव्ही पाहिजे असतील तर ग्रेव्ही, नाही तर मग कालवण पाहिजे असेल तर पातळ केलं तरी पण चालेल. आणि मग त्याच्यात थोडेसे मसाले ॲड केले मी. मसाले टाकून छान परतून घेतली पुन्हा आणि पाणी ओतलं. हा आमसूल आणायला विसरले मी. आमसूल टाकलं की पण खूप छान होते मच्छी. या रश्श्यावर झाकण ठेवून घ्या आणि मग छान उकळी फुटू द्या त्याला. उकळी फुटल्यानंतर मग थोड्या वेळाने त्यात मच्छीचे आपले पीस असतात ते टाकायचे. म्हणजे तुटत पण नाही आणि विरघळत पण नाही. ही बघा तयार आहे आपली मच्छी करी. ओल्या नारळात केलेली, अगदी कोकणी पद्धतीची. खूप छान होते. तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. आणि शेवट टाकायची खूप सारी कोथिंबीर आणि सर्व्ह करायची. तर मी पण